नमस्कार बांधवांनो, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज मी एक अशा बागेमध्ये उभा आहे जी खरंच खूप विलक्षित आहे, वेगळी आहे। म्हणजे कोणी असो ते मस्तपैकी एक्सरसाइज करण्यासाठी येतात आणि व्यायाम करण्यासाठी येतात। तर चला बघूयात। तर बांधवांनो, बघू शकता हा आहे बागेचा फाटक म्हणजेच प्रवेशद्वार आणि इथं नियम वगैरे लिहिलेले आहेत व बागेचे टायमिंग्स देखील लिहिलेले आहेत। तर एकदा वाचून घ्या आणि बघा आता बागेमध्ये प्रवेश करतोय। भरपूर सारी मंडळी इथे उपस्थित आहेत, म्हणजे प्रत्येक वयोगटाची। तर चला बांधवांनो, आता आपण आतमध्ये जाऊयात आणि मस्तपैकी बाग बघूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूयात जो किड्स एरिया आहे त्याच्यावरती पहिलं लक्ष देऊयात। हे बघा, आता इथं आपली सगळी मंडळी एक्सरसाइज वगैरे करतात आहे आणि त्याच्याच पुढं असा एक किड्सचा एरिया आहे। म्हणजे तुमच्यासोबत कोण लहान मुलं वगैरे असतील तर तुम्ही इथं मस्तपैकी खेळू शकता। तुम्ही नाही, म्हणजे लहान मुलांना ही जागा आहे। तर इथं भरपूर सारे असे घसरगुंड्या वगैरे पण आहेत। आणि इथं झुले विले पण आहेत। तर मस्तपैकी इथं लहान मुलं एन्जॉय करणार आहेत। भरपूर अशी सुविधा केलेली आहे लहान मुलांसाठी आणि भरपूर सारे लहान मुलं इथं दिसत पण असतील तुम्हाला। तर चला थोडं पुढं अजून दाखवतो। हे काय विषय, तो बोगदा दिसतोय। तर ठीक आहे, मस्तपैकी हे बघा इथं खेळतात आहे। मस्त। चला आता आपण किड्स एरिया पाहिलेला आहे। आता रनिंगचा ट्रॅक बघूयात, कुठं लोक कसा व्यायाम करतात ते बघूयात। तर चला, आणि याचा इतिहास पण जाणून घेऊयात थोडक्यात। तर चला पुढं बघूयात। तर मित्रांनो, आता मी आहे रनिंग ट्रॅकवरती उभा आणि आता आपण किड्सचा एरिया पाहिला। आता आपण रनिंग ट्रॅक पाहणार आहोत। रनिंग ट्रॅक कसा आहे काय ते बघा। अशा प्रकारे रनिंग ट्रॅक आहे। इथं मस्तपैकी लोक वॉकिंग करतात आहे, रनिंग करतात आहे त्यांच्या हिशोबाने। आणि मित्रांनो, याचा थोडाफार इतिहास आपण जाणून घेऊ। तर याचा इतिहास अशा प्रकारे आहे की ही जी बाग आहे 1990 सालाच्या आसपास बनवली होती। आणि का बनवली होती मित्रांनो, की लोकांनी इथं येऊन व्यायाम करावा, एक्सरसाइज करावा, म्हणजे शारीरिक हालचालीवरती लक्ष द्यावा। त्यामुळं त्या कारणाने ही बाग इथं बनवण्यात आली होती। तर अशा प्रकारे याचा थोडाफार इतिहास आहे आणि तुम्ही पण इथं नक्की या, जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर। खरंच खूप सुंदर अशी बाग आहे, खूप अशी हिरवळ तुम्हाला बघायला मिळणार आहे, फुलं वगैरे सर्व काही एकच नंबर आहे भाई, एकच नंबर आहे। तर मित्रांनो, बघू शकता इथं एक कृत्रिम असा तलाव बनवण्यात आला आहे ज्याच्यामध्ये मासे पण आहेत। तुम्हाला दाखवतो झूम करून, बघा इथं मासे पण आहेत। आणि हा तलाव कृत्रिम आहे, म्हणजे तयार केलेला आहे, नैसर्गिक नाही आहे। आणि हे बघा इथं मस्त हे कोंबड्या वगैरे चालल्यात। घेऊ का उचलून एखादी? नाही राव, आपण शाकाहारी, आपण तसलं काही करत नाही। आणि असं एकदम सुंदर असं आहे। हे बघा इथं बदक पण आहेत, बघा बदक पण आहेत, तलावात नाही पण तिथं उभं आहे। मस्त असा नजारा आहे, खरंच खूप सुंदर वाटते इथं आपलं कोंबडं भारी। आणि बघा इथं एक असं काय म्हणतो आपण, ब्रिज टाईप काहीतरी बनवलेलं आहे। तुम्हाला एकदा दाखवतो ब्रिज वगैरे कसा आहे, एकच नंबर ब्रिज, एकदम कडक। तुम्ही तर मस्तपैकी फोटो वगैरे काढू शकता तुम्हाला जर पाहिजे तर, सहपरिवार। आणि थोडं असं म्हणतो ना आपण, पक्ष्यांची चिवचिव असन तर थोडंसं त्याला दुर्लक्ष करा, नाही का। हे बघा मस्तपैकी इथं फोटो वगैरे काढू शकता, फोटो पॉईंटच या। आणि हे बघा पुढं जाऊयात आता। ही जी बाग आहे ही एकदम समुद्राच्या जवळ आहे, तर याचा नजारा पण एकदम भारी येतो। आणि त्याच्यासोबतच इथं बसायला पण सुविधा आहेत। जर तुम्हाला वाटलं की बाबा हालचाल नाही करायची, बसायचं आहे, तर बसू पण शकता, काही विषय नाही आहे। सिनियर सिटीजन लोक वगैरे असतील, सिनियर सिटीजन असतील तर ते पण इथं बसू शकतात। बसण्यासाठी पण जागेवरती सुविधा केलेली आहे, बघू शकता। तर बांधवांनो, इथं दोन असे ट्रॅक आहे, जसं मी बोललो। आता मी लय जाम घामाघूम झालो आहे, कारण मी रनिंग वगैरे करत होतो थोडंसं। तर ठीक आहे, काही विषय नाही। आता बघा मित्रांनो, दोन ट्रॅक मी जसं बोललो, एक आपला रनिंगचा ट्रॅक आहे जो मी तुम्हाला दाखवला, आणि आपला एक मातीचा ट्रॅक आहे ज्याच्यावरती मी सुरुवातीला उभा होतो। तर तो तुम्हाला एकदा प्रॉपरली दाखवतो। हे बघा, हा आपला रनिंगचा ट्रॅक, वारंवार रनिंगचा ट्रॅक करून डोकं खाल्लं असेल मी। तर हा ट्रॅक आहे आणि हा मातीचा ट्रॅक आहे, एकदम लेफ्ट राईट, एकदम लेफ्ट राईट। आणि मध्ये अशी सुंदर अशी हिरवळ झाडी, मस्त पक्ष्यांची चिवचिव होती, पण जास्त चिवचिव होती। तर बघा मित्रांनो, इथं तुमची इच्छा आहे की तुम्हाला त्या ट्रॅकवरती जायचं आहे का ह्या ट्रॅकवरती जायचं आहे, कारण लोक इथं पण व्यायाम करतात आहे, तिथं पण व्यायाम करतात आहे। मातीच्या ट्रॅकवरून पण भरपूर लोक पळतात आहे आणि इथून पण भरपूर लोक पळतात आहे। तर तुमची इच्छा आहे, तुमच्यावरती आहे, नाही का। आणि तुम्हाला पुढं समुद्र देखील दाखवणार आहे, तर बघत राहा। तर बांधवांनो, आता मस्तपैकी आपण बाग वगैरे पाहिलेली आहे। बाग खरंच खूप सुंदर आहे। तर आता आपण पाहणार आहोत अरबी समुद्र। जसं मी बोललो की ही जी बाग आहे एकदम अरबी समुद्राच्या जवळ आहे। तर तुम्हाला दाखवतो। आता आपण पुढं जाऊ शकत नाही, कारण पुढं जाण्यास मनाई आहे। हे बघा इथं हे बांधलेलं आहे। तर चला इथूनच तुम्हाला दाखवतो मस्तपैकी सिनेमॅटिक शॉट्स। आणि बघा एकदम इथं लाटा वगैरे पण येतात, ते तुम्हाला दिसत असतील का नाही माहीत नाही, पण मस्तपैकी इथं लाटा वगैरे येतात। ते खरंच खूप भारी वाटते, अनुभव खरंच खूप भारी आहे। तर चला मस्त सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा।
तर चला मित्रांनो, आजच्या या ब्लॉगसाठी एवढंच. आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर भावांनो व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आपले डोळे थोडे असे बंद होत असतील कारण इथं मस्त ऊन येतंय. मस्त ऊन काय असतं, ऊन येतंय कडक असं. तर चला बांधवांनो, सपोर्ट करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.